कल्याण डोंबिवली मनपा सत्ता स्थापनेतील सर्वात मोठी बातमी येते आहे। भाजपला दूर ठेवत शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मनसेला सोबत घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे। मनसेचे 5 आणि ठाकरेंचे 4 नगरसेवक असे मिळून 9 जण हे मनसेमध्ये आहेत, तर शिवसेना 53 आणि मनसे गटातील 9 असा 62चा आकडा गाठण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमतासाठी 62 जागा हव्या आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 50, काँग्रेस 2, ठाकरे 7 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1। त्यामुळे मनसेला सोबत घेत शिवसेनेचा भाजपला धक्का या ठिकाणी दिला जाणार का, या भोवती आता चर्चा रंगलेली आहे। आणि याविषयी आपण अधिक बातचीत करूया। प्रतिनिधी योगेश बडे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, एक वेगळी घडामोड, अर्थातच मोठी घडामोड या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये घडताना पाहायला मिळते। भाजपला धक्का देण्याचा शिंदेच्या शिवसेनेचा थेट प्रयत्न मनसेच्या साथीनं। नक्कीच कल्याण डोंबिवलीतील आता मनपा सत्ते स्थापनेसाठी सर्वात मोठी ही घडामोड आता कल्याण डोंबिवलीत सुरू आहे। भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडून आता सत्ता स्थापनेसाठी जे राजकीय काही घडामोडी आहेत त्या केल्या जात आहेत। मनसेला सोबत घेत आता शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे भाजपला आता सत्तेपासून कशा पद्धतीने दूर ठेवता येईल हे आता शिवसेना ठरवत आहे। हे संपूर्ण राजकारणात मनसेचे 5 आणि ठाकरे गटाचे 4 नगरसेवक सध्या मनसेच्या कोठ्यातून जे आहेत ते आता शिवसेना शिंदे गटाच्या कोठ्यात आता हे जाणार आहेत। त्यामुळे शिवसेनेचे 53 आणि मनसेच्या कोठ्यातील जे 9 असा 62चा आकडा हा पूर्ण होणार आहे। आणि सत्ता स्थापनेसाठी हा 62चा आकडा मॅजिक आकडा आहे आणि तो आता शिवसेनेकडून पूर्ण करण्यात येत आहे। त्यामुळे आता युतीतील जो महापौर बसणार होता तो आता कुठेतरी शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसण्याच्या तयारीत आहे आणि एक हाती हा महापौर हा बसणार आहे। त्यामुळे शिंदेच्या या खेळीमुळे आता कुठेतरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि ठाकरे या दोन्हीही पक्षातील जे भाजप आहे त्यांना कुठेतरी सत्तेपासून आता दूर ठेवण्याचा हा संपूर्ण प्रकार सुरू आहे। योगेश, आपण सांगताय त्याप्रमाणे अगदी सुरुवातीपासूनच आपण जर विचार केला कल्याण डोंबिवलीमध्ये युती होती, पण त्या ठिकाणी कुरबुरी पाहायला मिळत होत्या, चढाओढ पाहायला मिळत होती आणि अशातच आता निकालानंतर एक वेगळं समीकरण, प्रत्यक्षामध्ये जे एकमेकांच्या विरोधात लढले त्यांना सोबत घेऊन भाजपला कसंही करून सत्तेपासून दूर ठेवायचं असे प्रयत्न होताना दिसत। याचा तिथल्या स्थानिक सगळ्या राजकारणावरती नेमका कसा परिणाम दिसू शकते जर का ही युती झाली? एकीकडे सत्ता स्थापनेसाठी हा जो संपूर्ण राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडी आणि दुसरीकडे जेव्हा शिवसेना आणि भाजप आहे युतीमधील लढले आहेत, जो मतदाते आहेत त्यांनी युतीतील मतदात्यांना कौल दिलेला आहे। मात्र जेव्हा आता एकमेकांच्या विरोधात लढून सत्ता स्थापनेसाठी जेव्हा तुम्ही एकत्र येताय, सत्ता स्थापन होते, त्यामुळे आता या संपूर्ण मतदात्यांचा कुठेतरी मन दुखावली जातील। त्यांना या संपूर्ण प्रकरणाचा कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे। त्यांच्या मनात आता कुठेतरी या सत्तेबद्दल कुठेतरी राग, चीड ही निर्माण होताना दिसत आहे। अगदी योगेश, आपण म्हणताय त्याप्रमाणे। त्यामुळे आता नेमकं काय घडतं, खरंच शिंदेच्या शिवसेनेकडनं ही खेळी खेळली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या